नमस्कार मित्रांनो, शिक्षण सन्मान या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं सर्व उमेदवारांना ज्या प्राथमिक स्वरूपाच्या या ठिकाणी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत 15 मे 2021 रोजी, त्या आपण पाहत आहोत. या पूर्वी आपण 2 व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहेत. प्रकरण क्रमांक 1, प्रकरण क्रमांक 2. ते आपण सर्वांनी अवश्य पाहावेत. आज आपण प्रकरण क्रमांक 3 आरक्षण व त्या संदर्भातील तरतुदी याचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. त्यावेळेस आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची या ठिकाणी परीक्षा देतो, त्या संदर्भामध्ये जे आरक्षण आणि त्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत याचा आपण आजचा या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मागोवा घेणार आहोत. पाहूयात आपण पहिल्यांदा 3.1 मध्ये सांगितलेलं आहे आरक्षणाचे प्रकार. त्यामधला पहिला मुद्दा आहे उभे आरक्षण, सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या प्रबल घटकासाठीचे आरक्षण. आणि दुसरं आरक्षण आहे ते आडवे आरक्षण, समांतर आरक्षण. या संदर्भातले आपण या ठिकाणी माहिती पाहूयात. हे 2 प्रकार या ठिकाणी सांगितले. सर्वसाधारण तरतुदी आरक्षणासंदर्भात काय आहेत ते पाहूयात. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. म्हणजे आरक्षणाचा लाभ हा घेण्यासाठी तो महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोक प्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 20 नुसार या ठिकाणी जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ असेल. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र कर्नाटक विवादित सीमा भागातील उमेदवार केवळ अराखीव सर्वसाधारण पदावरील नेमणुकीसाठी पात्र ठरतील. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आपल्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर आपण या ठिकाणी महाराष्ट्राचं या ठिकाणी रहिवासी आपण असणं गरजेचं आहे. अर्जामध्ये आरक्षणासंदर्भात स्पष्टपणे दावा केल्याशिवाय व प्रस्तुत दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे पुरावा सादर केल्याशिवाय आरक्षित पदावरील निवडीकरता उमेदवाराचा विचार केला जाणार नाही. आपण जरी आरक्षणामध्ये मोडत असलो तरी आपल्याला तो आरक्षण आहे असा दावा करावा लागेल. अर्जामध्ये तसं नमूद करावे लागेल आणि त्या पद्धतीने तशा पद्धतीची कागदपत्रे आपल्याला अपलोड करावे लागतील, सादर करावे लागतील. चौथा मुद्दा आहे अर्जामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे सादर करू न शकलेल्या उमेदवाराचा केवळ अराखीव सर्वसाधारण हा शब्द महत्वाचा आहे. अराखीव सर्वसाधारण या गटामध्ये विचार केला जाईल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी राखीव पदाचा या ठिकाणी लाभ मिळणार नाही. आपण सर्वसाधारण ओपन मध्ये गणले जाऊ. आता पाहूयात आरक्षणाचा प्रकार. पहिला प्रकार आपण पाहिला उभे आरक्षण किंवा सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं आरक्षण हा पहिला प्रकार आहे. यामध्ये सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यासाठीचे आरक्षण व सदर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना अपलोड करायची कागदपत्रे खालीलप्रमाणे. समजा आपण ज्यावेळेस आरक्षण घेतो तर आपण कुठले कागदपत्र या ठिकाणी अपलोड केले पाहिजेत. तर आपण अनुसूचित जातीचे असू तर त्या ठिकाणी आपल्याला 13% आरक्षण आहे. आरक्षणाची टक्केवारी 13% आहे. तर आपल्याला काय अपलोड करायला लागेल? जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर. अनुसूचित जमाती 60% आहे टक्केवारी आरक्षणाची. जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर. निर्दोषित जमाती म्हणजे विमुक्त जाती VJA, आपण याला VJA म्हणतो, त्यांचं 3% प्रमाण आहे टक्केवारीचं. यामध्ये पण जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र असल्यास वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. या ठिकाणी हा तिसरा मुद्दा या ठिकाणी हे वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या ठिकाणी असणं गरजेचं आहे. परंतु या नॉन क्रिमिनलसाठी अपवाद काय आहेत? माजी सैनिक आणि प्रावीण्यपात्र खेळाडू. या प्रवर्गामधील माजी सैनिक आणि प्रावीण्यपात्र खेळाडू म्हणजे याच प्रवर्गातील यांना फक्त या ठिकाणी काय आहे? सूट आहे. त्यानंतर आहे भटक्या जमाती ब, आपण यांना NT ब म्हणतो. 2.5% आरक्षण आहे. त्यांना काय आहे ठिकाणी पुरावा सादर करावे? जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. यांना सुद्धा वरील प्रमाणेच या ठिकाणी प्रमाणपत्र सादर करायचे आहेत. भटक्या जमाती क NTC आपण यांना म्हणतो. यांचं आरक्षणाची टक्केवारी आहे 3.5%. यांना पण आपला पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र असेल तर जात वैधता प्रमाणपत्र आणि वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे. यांना सुद्धा माजी सैनिक आणि प्रावीण्यपात्र खेळाडू अपवाद आहेत. भटक्या जमाती ड यांना आपण NTD म्हणतो. त्यांचं आरक्षणाचं 2% प्रमाण आहे.
2% आरक्षण यांना मिळतं, तर त्यांनी सुद्धा जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रवर्ग आहे विशेष मागास प्रवर्ग, यांना पण 2% आरक्षण आहे. त्यांनी सुद्धा हेच प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र असेल तर जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा प्रवर्ग इतर मागासवर्ग, माव यांना आपण ओबीसी म्हणतो, यांचं आरक्षणाची टक्केवारी 19% आहे. यांना काय अपलोड करावं? जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर हेही आवश्यक आहे. आणि नवीन जो आता आरक्षणाचा प्रकार या ठिकाणी आलेला आहे तो आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इकॉनॉमिक, एबीसीला म्हणतो आपण, इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस. तर यांच्यासाठी 10% आरक्षण नवीन शासनानं दिलेलं आहे. त्यांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता प्रमाणपत्राचा मराठी भाषेतील नमुना त्यांना या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे. तरच या ठिकाणी एबीसीची या ठिकाणी आरक्षणाचा लाभ या ठिकाणी घ्या. हे पाहिलं आपण आरक्षणाची टक्केवारी. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची टक्केवारी आहे. हे आरक्षण आपल्याला त्या त्या पदाकरिता या ठिकाणी मिळणार आहे. या आरक्षणाचा प्रकार पाहिला आपण. प्रकार 1 उभे आरक्षण किंवा सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, म्हणजे सामाजिक दृष्ट्या जी या ठिकाणी जातनिहाय प्रवर्गाची यादी बनवली आहे त्याचं हे पहिलं आरक्षण आहे. त्या संदर्भात आपण त्यांची टक्केवारी हे सुद्धा पाहिलेली आहे. आता पुढे जाऊयात. विविध सामाजिक आरक्षणाचे उपरोक्त प्रमाण म्हणजे टक्केवारी एकूण मंजूर संवर्ग संख्येला लागू करण्यात येते व त्याच्या आधारे शासनाकडून आयोगास कळविण्यात येणाऱ्या मागणी पत्राआधारे प्राप्त झालेला पदनिहाय आरक्षणनिहाय तपशील जाहिरातीमध्ये नमूद केला जातो. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या धोरणानुसार राहील. त्यानंतर पाहूया या आरक्षणासंदर्भातील अटी. शेवटी जे आपण पाहिले आर्थिक दुर्बल घटकाचं नवीन या ठिकाणी आरक्षण लागू झालेलं आहे 10%. तर याच्या संदर्भातल्या अटी काय आहेत हे आपण पाहूयात. राज्याच्या आर्थिक दुर्बल घटकातील ज्या व्यक्तींच्या जातीचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 अन्वये विहित करण्यात आलेल्या मागासवर्गासाठी अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार घोषित मागासवर्गीयामध्ये समावेश नसेल अशा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षण लाभ नोंदणी आहे. त्यानंतर नंबर 2 कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न शासनाकडून विहित करण्यात आलेल्या मर्यादेच्या आत 8 लाख रुपये असणाऱ्या उमेदवारास आर्थिकदृष्ट्या दुर्बल समजण्यात येईल व सदर आरक्षणाच्या लाभासाठी तो पात्र होईल. प्रस्तुत आरक्षणाच्या प्रयोजनात कुटुंब म्हणजे उमेदवाराचे आई वडील, 18 पेक्षा कमी वयाची भावंडे तसेच उमेदवाराची 18 पेक्षा कमी वयाची मुले व पती पत्नी यांचा समावेश आहे. प्रस्तुत आरक्षणाच्या प्रयोजनात कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न म्हणजे सर्व सदस्यांच्या सर्व स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. नंबर 3 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी संबंधित तहसीलदार यांनी वितरित केलेले व राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता राज्य शासनाचा प्रमाणपत्राचा नमुना वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र राज्य शासकीय सेवांसाठीच्या पदभरतीकरिता वापरतात येणार नाही. आता विविध सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणासंदर्भातील अटी काय आहेत त्या आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001 आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील. जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन अधिनियम 2000 मधील तरतुदी आणि या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रदान करण्यात आलेली जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. आपण जातीचे प्रमाणपत्र विहित नमुन्यामध्येच काढायचं आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड आणि इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गांचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाहीत, म्हणजेच ते नॉन क्रिमिनल आहेत असे अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतच्या वैध प्रमाणपत्राच्या प्रती सादर करणे, अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजे विजेए, भटक्या जमाती ब, NTB, विशेष मागासवर्ग SBC, भटक्या जमाती क, NTC, भटक्या जमाती ड, NTD आणि इतर मागासवर्ग ओबीसी यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नाहीत, म्हणजेच ते नॉन क्रिमिलियर आहेत अशा प्रकारचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल.
अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ज्या व्यक्तींच्या नावे जातीचे प्रमाणपत्र असेल ती व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंब क्रिमिलेअरमध्ये मोडत नसल्याचे व धारकाच्या नावाने सर्वसाधारण रहिवास सदर प्रमाणपत्र प्रमाणित करणे आवश्यक आहे. म्हणजे SC आणि ST सोडून बाकीच्या सर्वांनी या ठिकाणी नॉन क्रिमिलेअर जोडणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असलेल्या स्थलांतरित मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निर्गमित करण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. उन्नत व प्रगत गटामध्ये मोडणाऱ्या विमुक्त जाती अ, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती क, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीयासाठी असलेले वय, परीक्षा शुल्क इतर कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्याला परीक्षेसाठी जी सवलत आहे ती मिळणार नाही. परीक्षेची फी जी आहे ती इतर सर्वांप्रमाणे या ठिकाणी आपल्याला भरावी लागणार आहे. विमुक्त जातीय, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या माजी सैनिक व प्रावीण्य पात्र खेळाडू उमेदवारांना फक्त माजी सैनिक अथवा खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यक नाही. कुणाला या ठिकाणी आहे माजी सैनिक आणि प्रावीण्यपात्र खेळाडू यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल म्हणून सूट देण्यात आलेली आहे. तर दुसरा प्रकार पाहतोय आपण समांतर आरक्षण. आपण पहिल्या प्रकारामध्ये पाहिलं की सामाजिक आरक्षण, दुसरा प्रकार आहे समांतर आरक्षण. या समांतर आरक्षणामध्ये काय आहे? महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, अनाथ व दिव्यांग व्यक्ती यांच्याकरिता लागू असलेल्या समांतर आरक्षणाचा प्रकार तपशील. यांना कसं महिलांना एक आरक्षण आहे, प्रावीण्यपात्र खेळाडूंना काही प्रमाणात आरक्षण, माजी सैनिक यांना आरक्षण, अनाथ आणि दिव्यांग व्यक्ती यांना सुद्धा आरक्षण आहे. याला आपण समांतर आरक्षण म्हणूयात. आरक्षणाचं प्रमाण महिलांसाठी 30%, प्रावीण्यपात्र खेळाडू 5%, माजी सैनिक 15%, दिव्यांग म्हणजेच पर्सन्स विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज यांच्यासाठी 4% आणि अनाथ 1%. अशा प्रकारे समांतर आरक्षणाचं या ठिकाणी प्रमाण आहे. परंतु ते प्रमाण गट अ ते गट ड मध्ये कुणाकुणासाठी लागू आहे पाहूयात. महिलांसाठी सर्व गट अ, ब, क, ड साठी लागू आहे. प्रावीण्यपात्र खेळाडू अ, ब, क, ड लागू आहे. माजी सैनिक फक्त क आणि ड याच पदाकरिता या ठिकाणी ते 15% आरक्षण लागू आहे. दिव्यांगासाठी सर्व अ, ब, क, ड या ठिकाणी साठी लागू आहे. दिव्यांग आणि अनाथ सुद्धा अ ते क, ड या सर्व ठिकाणी हे आरक्षण दिव्यांगांना लागू आहे. आणि त्यामध्ये सामाजिक प्रवर्गांतर्गत कप्पीकृत म्हणजे समजा महिलांना जे 30% आरक्षण आहे, समजा आपण आता उदाहरणामध्ये या ठिकाणी ओबीसी घेऊ. ओबीसी हा प्रवर्ग आहे, तर ओबीसी प्रवर्गामध्ये असणाऱ्या जागांपैकी 30% जागा या महिलांसाठी या ठिकाणी राखीव असतील आणि त्या म्हणजेच सामाजिक प्रवर्ग अंतर्गत कप्पीकृत असा या शब्दाचा या ठिकाणी आपण अर्थ घेऊ शकतो. पुढे पाहूयात प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी आयोगाच्या कार्यकक्षेतील पदाकरिता समांतर आरक्षण लागू नाही. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांना समांतर आरक्षण लागू नाही. महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग यांच्याकरिता असलेल्या समांतर आरक्षणाची गणना सामाजिक प्रवर्गांतर्गत करण्यात येते. अनाथ उमेदवारांच्या समांतर आरक्षणाची गणना केवळ अराखीव पदाकरता करण्यात येते. हेही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. संबंधित निवड प्रक्रियेकरता महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ यांच्याकरिता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष पुढे ओढण्यात येत नाही. सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील. एखादी भरती वर्षात माजी सैनिक यांच्याकरिता समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदांचा अनुशेष 1 वर्षाच्या कालावधीकरता पुढे ओढण्यात येईल. पुढील भरती वर्षातही अनुशेषाच्या पदासाठी पात्र उमेदवार उपलब्ध झाला नाही तर सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गातील इतर उमेदवारांमधून भरण्यात येतील. एखाद्या भरती वर्षात विहित दिव्यांगत्व असलेली पात्र दिव्यांग व्यक्ती उपलब्ध झाली नाही तर त्या दिव्यांगासाठीच्या प्रकारासाठी आरक्षित जागेचा अनुशेष पुढील भरती वर्षासाठी पुढे ओढण्यात येईल. समांतर आरक्षणाची अंमलबजावणी शासनाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. अशा प्रकारे आपल्याला समांतर आरक्षणाच्या काही बाबी सांगितलेल्या आहेत. महिलांसाठीचे आरक्षण कसं आहे बघा. समांतर आरक्षण आपण पाहतोय. महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदी व्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत.
अनुसूचित जाती जमाती वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांना महिलांकरिताचे समांतर आरक्षण लागू राहणार नाही. म्हणजे एससी आणि एसटी सोडून बाकीचे सर्व एनटी असतील, वेजे असतील, एसबीसी, ओबीसी जे आपण हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करतो, अशा ज्या महिला आहेत त्यांना महिलांकरिता जे समांतर आरक्षण आहे ते लागू राहणार नाही. वय, परीक्षा शुल्क या संदर्भामध्ये काय सांगितले बघा. महिला उमेदवारांना वय, परीक्षा शुल्क इत्यादी तरतुदी त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांप्रमाणेच राहतील. ते त्यांना पण ते शुल्क भरणेच आहे आणि वय जे आहे त्याप्रमाणेच आहे. वय अधिवास राष्ट्रीय प्रमाणपत्र महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या संबंधित उमेदवार महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारणपणे रहिवासी असणं आवश्यक आहे. म्हणजे महिलांसाठीच आरक्षण लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करताना अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण या ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही टप्प्यातील ज्या परीक्षा असतात त्यांच्याकरिता पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचे सदर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. म्हणजे आपण पूर्व परीक्षेचा या ठिकाणी फॉर्म कुठल्याही परीक्षेचा भरण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचे हे प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. पाहूया जात प्रमाणपत्र हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहतोय. महिलांसाठी सर्व गोष्टी आपण पाहतोय. मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले संबंधित पद भरती करता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी निर्गमित केलेले 2 टप्प्याची परीक्षा असेल तर पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचे जात प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. एखाद्या महिलेने मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केला तर अशा उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलत देय असतील. म्हणजे समजा मागासवर्गीय व्यक्तीशी विवाह केला म्हणून त्यांना मागासवर्गीयाच्या सवलती मिळणार नाहीत. नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र महिलांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा आहे. महिलांसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व संबंधित पद भरकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. हे प्रमाणपत्र काढताना कुटुंबाची मागील 3 वर्षाचे उत्पन्न गृहीत धरले जाईल आणि अंतिम दिनांक त्या प्रमाणपत्रावर नमूद करणे आवश्यक आहे. तरच ते त्या दिनांकापर्यंत ते गृहीत धरले जाईल. त्या सर्वसाधारण तरतुदी ह्या नॉन क्रिमिनल संदर्भातल्या ज्या आपण पाहतो त्या सर्वांना या ठिकाणी लागू आहेत. ते आपण परत या ठिकाणी रिपीट करणार नाही. नॉन क्रिमिनलच्या तरतुदी जसे सर्वसाधारण आहेत तशा महिलांना पण लागू आहे. आता आपण महत्वाचा मुद्दा पाहूयात की दिव्यांग व्यक्तीचं आरक्षण. राज्य शासनाच्या सेवेतील सरळ सेवा भरतीसाठी दिव्यांग व्यक्ती करता पहिल्यांदा हा शब्द अपंग या नावाने आपण संबोधित होतो, परंतु आता दिव्यांग हा शब्द वापरायचा आहे. यासाठी 4% इतकी पदे खालीलप्रमाणे आरक्षित आहे. तर त्यामध्येही या ठिकाणी अ, ब, ग, ड, इ अशा प्रकारचे गट केलेले आहेत आणि त्या गटानुसार त्यांच्या प्रकारानुसार त्यांना आरक्षण दिलेलं आहे. अंध, अल्पदृष्टी हा जो पहिला गट आहे यासाठी 1% या ठिकाणी आरक्षण आहे. कर्णबधिरता किंवा ऐकू येण्यातील दुर्बलता असेल तर 1%. अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग, मुक्त शारीरिक वाढ खुंटणी, स्नायू विकृती यासाठी 1%. स्वमग्नता, मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता, विशिष्ट शिक्षण अक्षमता, आणि वरील अ ते ड म्हणजे अ, ब, क, ड या मधील बहिरेपणा, अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदावर अशा प्रकारे ह्या दोघात मिळून 1%. अशा प्रकारे हे असं 4% या ठिकाणी आरक्षण आहे. 4 या ठिकाणी गट केलेले आहेत. दिव्यांग आरक्षणाच्या पात्रतेकरिता दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 40% असणे आवश्यक आहे. 30% पेक्षा जर जास्त असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेता येतो. दिव्यांग व्यक्तीकरिताचे आरक्षण एकूण समांतर आरक्षण आहे. दिव्यांगासाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या सामाजिक प्रवर्गातून करण्यात येतो. म्हणजे समजा आपण उदाहरण घेऊयात की ओबीसीचा उमेदवार असेल आणि त्याची निवड जर सर्व आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार झाली तर त्याला सामाजिक प्रवर्गामधून त्या ठिकाणी निवड होईल आणि हे आरक्षण त्याला या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही, कारण ते गुणवत्तेनुसार त्याचा नंबर हा वरी असणार आहे. दिव्यांगाच्या नियुक्तीसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या पदावर दिव्यांग व्यक्ती गुणवत्तेच्या आधारावर निवडीस पात्र ठरत असल्यास व त्यांच्यासाठी पद आरक्षित नसले तरी निवडीसाठी अपात्र ठरवण्यात येत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे.
सर्वसाधारण उमेदवारांप्रमाणे तसेच प्रचलित नियमाप्रमाणे दिव्यांग उमेदवारांना देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ न घेता एखाद्या पदावर निवड झाली असेल अशा दिव्यांग उमेदवाराची गणना दिव्यांगासाठी आरक्षित पदावर येत नाही व दिव्यांगासाठी आरक्षित पदे इतर दिव्यांग उमेदवारातून भरण्यात येतील. वयोमर्यादा दिव्यांग व्यक्तीसाठी शासकीय सेवेत प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा वय वर्ष 45 इतकी राहील. जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत ठिकाणी आपल्याला परीक्षा देता येईल. आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे दिव्यांगासाठी काय असायला पाहिजे? दिव्यांगाचे प्रमाणपत्र. दिव्यांगाचा लाभ घेऊन व्यक्तीने केंद्र शासनाच्या www.स्वावलंबनकार्ड.gov.in या संकेतस्थळावर सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावं. वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र या ठिकाणी पाहतोय आपण महाराष्ट्राचं सर्वसाधारण रहिवासी असायलाच पाहिजे, ते बंधनकारक आहे. त्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याने वितरित केलेलं वय, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र दिव्यांग उमेदवार एखाद्या सामाजिक प्रवर्गातील असल्यास त्याने सुद्धा परीक्षा शुल्कातील सवलत किंवा गुणवत्तेनुसार निवडीसाठी पात्र ठरण्यासाठी सवलत असू दे, यासाठी जातीचे वैध कालावधीचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असेल तर ते सादर करणे आवश्यक आहे. लेखनिक व सानुग्रह कालावधी या ठिकाणी लेखनिकांची या ठिकाणी सुविधा या ठिकाणी मिळते. त्या संदर्भातला हा ओळ म्हणजे लेख आहे. केंद्र शासनाकडून दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजीच्या कार्यालयीन आदेशाद्वारे जारी करण्यात आलेल्या लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीची परीक्षा आयोजित करण्याकरिता मार्गदर्शक सूचना 2018 नुसार या ठिकाणी आपल्याला जी सूचना सांगितली त्यानुसार त्या सूचनेनुसार या ठिकाणी लेखनिक व अनुग्रह कालावधी मिळणार आहे. माजी सैनिकांचं आरक्षण हा पुढचा प्रकार. माजी सैनिक उमेदवारांना शासकीय सेवेत सरळ सेवा भरतीच्या गट व आणि गट या दोनच संवर्गातील पदाकरता 15% समांतर आरक्षण लागू आहे, हे आपण मागेच पाहिलेलं आहे. माजी सैनिकासाठी आरक्षित पदावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये गट क आणि गट ट मध्ये एकदा नियुक्ती झाल्यानंतर गट क आणि गट ड मध्ये तो धारण करीत असलेल्या पदापेक्षा उच्च श्रेणी व अन्य संवर्ग यातील नियुक्तीसाठी माजी सैनिक म्हणून राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी जर एखाद्या माजी सैनिकांनी राज्य शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील सर्व महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, कंपन्या, जिल्हा परिषद, अन्य संस्था, सर्व कार्यालय इत्यादी मधील विविध पदासाठी अर्ज केलेले असतील तर नियुक्ती स्वीकारल्यानंतर इतर पदासाठी त्याची निवड झाल्यास नंतरच्या नियुक्तीत तो माजी सैनिकांसाठीच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो. तथापि आता लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू राहतील. या अटी सांगितलेल्या आहेत माजी सैनिकांसंदर्भातल्या. त्यानंतर आहे वयोमर्यादा. गट अ आणि गट ब संवर्गातील पदाकरिता सरळ सेवा भरती. सैन्यातील सलग सेवा किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा माजी सैनिकांना सैन्यातील सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष इतकी कमाल वयाची सवलत देण्यात येईल. स्पर्धा परीक्षा किमान 5 वर्षे सैन्यात सेवा केली आहे व ज्यांना नेमून दिलेले काम पूर्ण झाल्यावर कार्यमुक्त केले आहे, ज्यांचे नेमून दिलेले काम पुढील 6 महिन्यात पूर्ण होणार आहे व त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे, यांचाही समावेश आहे. या बाबतीमध्ये आपल्याला वयोमर्यादा आपल्याला पाहता येते. गट क आणि गट क संवर्गामध्ये, गट अ आणि गट ब संवर्गामध्ये वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी आपल्याला असलेल्या पाहायला मिळतात. या ठिकाणी काही बाबी इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेले आहेत. आता आवश्यक प्रमाणपत्र. माजी सैनिक म्हणून ज्यावेळेस आपण एखाद्या आरक्षित पदावरचा समांतर आरक्षणाचा लाभ घेतो आपल्याला कुठले प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे? तर सैनिक सेवेतून मुक्त केल्याबाबत प्रमाणपत्र. माजी सैनिकासाठी असलेल्या वयोमर्यादा व आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सुद्धा सादर करणं गरजेचं आहे. उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असेल त्या प्रवर्गासंबंधाचे जात प्रमाणपत्र तसेच वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र संबंधित जाहिरातीत अनुसरून करण्यात येणाऱ्या अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हे पाहिलं आपण. महिला पाहिलं समांतर आरक्षण, माजी सैनिकाचं समांतर आरक्षण पाहिलं. आता प्रावीण्य खेळाडूचं आरक्षण या ठिकाणी आपण पाहूयात. खेळाडूच्या आरक्षित पदाकरता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा, मराठी भाषेचं ज्ञान असावं, ही पहिली अट आहे. खेळाडूचं आरक्षण घेत असताना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्याची प्रमाणपत्रे ते ज्या प्रवर्गासाठी अर्ज करीत आहेत त्याकरिता विविध दर्जाची आहेत काय, तसेच खेळाचा कालावधी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचा आहे काय, याची अर्ज सादर करताना खातरजमा करावी. तसेच
तो ज्या विभागातील आहे त्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावी, तरच त्यांना गुणवत्ताधारक पात्र खेळाडू आरक्षणाचा लाभ घेता येईल. राज्य शासनाच्या सेवेत यापूर्वीच असलेल्या उमेदवारांना त्यांनी क्रीडा क्षेत्रात अधिक वरिष्ठ स्थान अथवा पदक प्राप्त केल्यास व ती शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा इत्यादी बाबीसह पात्र असल्यास वरिष्ठ जागेसाठी ते अर्ज करण्यास पात्र राहतील. एखादा खेळाडू उमेदवार अ गटातील नेमणुकीसाठी पात्र असून त्याने ब आणि क संवर्गातील पदासाठी अर्ज केल्यास त्याचा विचार येईल. हे झालं समांतर आरक्षण. परंतु क्रीडा प्रकारामध्ये आणखीन त्या ठिकाणी आपण गट पाडलेले आहेत. स्पर्धेचा प्रकार, पात्रता विषयक अटी आणि खेळ विषयक पात्रता. एखादा खेळाडू म्हणून आपण ज्यावेळेस आपण आरक्षणाचा या ठिकाणी लाभ घेणार असतो, त्या कुठल्या खेळामध्ये कुठल्या प्रकारामधचा खेळ आपण या ठिकाणी कुठली स्पर्धा आहे याचं माहिती या ठिकाणी दिलेली आहे. भाग पहिला त्याच्यामध्ये गट संवर्गातील पदाकरिता एक भाग, त्यामध्ये अधिकृत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक असेल, एशियन गेम्स असतील, जागतिक क्रीडा स्पर्धा असतील, एशियन चॅम्पियनशिप असेल, कॉमनवेल्थ गेम असतील, कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप असेल, युथ ऑलिम्पिक असेल, ग्रँड मास्टर असेल. तर या ज्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. त्यानंतर दुसरा भाग पाहिला जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा, जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा बोर्डाने आयोजित केलेले खेळ. नंबर 3 आहे आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारा आयोजित जागतिक शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरराष्ट्रीय शालेय महासंघाद्वारे आयोजित केलेले खेळ. चौथा भाग केलाय पॅरालिम्पिक आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पॅरालिम्पिक गेम्स, पॅरा एशियन गेम्स, वर्ल्ड पॅरालिम्पिक गेम्स. आणि पाचवा भाग आहे ग्रँड मास्टर किताब. तर यामध्ये या क्रीडा स्पर्धा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धांमध्ये समावेश असलेले खेळ व बुद्धिबळ तसेच कबड्डी, खो खो, मल्लखांब हे देशी खेळ यांना 5% आरक्षणासाठी पात्र राहतील. खेळविषयक पात्रता, वैयक्तिक स्पर्धा, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व करताना प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान, सुवर्ण, रौप्य, कांस्य पदक मिळवणे आवश्यक. ग्रँड मास्टर किताब अथवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभाग. सांघिक स्पर्धा असतील तर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथम, द्वितीय अथवा तृतीय स्थान, सुवर्ण, रौप्य किंवा कांस्य पदक मिळवणे आवश्यक. भाग दुसरा गट ब संवर्गातील जी पद आहेत त्यांच्याकरिता 1, 2, 3, 4, 5 हे सर्व परत एकदा त्याच्यात पद्धतीने आपल्याला कॉपी पेस्ट आहे. त्यानंतर हेही या ठिकाणी कॉपी पेस्ट आहे आणि हेही या ठिकाणी कॉपी पेस्ट आहे. गट ब साठी अशा प्रकारे जे पहिल्या प्रकारे पाहिले आपण अर्हता, तशाच प्रकारची अर्हता याही ठिकाणी आहे. गट ब. आणि आता सर्वात शेवटचा जो गट आहे गट क, तर यामध्ये थोडा बदल आहे. यामध्ये बघा गट आणि गट ब संवर्गातील पदाकरिता विहित केलेली खेळविषयक अर्हता धारण करणारा खेळाडू एक मध्ये, म्हणजे आपण जे वर पाहिलं ते. नंबर 2 राज्यस्तर क्रीडा स्पर्धा वरिष्ठ गट, राज्यस्तर वरिष्ठ गट अजिंक्य स्पर्धा, राज्यस्तर कनिष्ठ क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर कनिष्ठ गट अजिंक्यपद स्पर्धा, राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर ग्रामीण व महिला क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर आंतरविद्यापीठ स्पर्धा, राज्यस्तर आदिवासी क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा, राज्यस्तर अपंग क्रीडा स्पर्धा. 9 भाग या ठिकाणी गट क संवर्गातील पदांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या खेळाडूंना या ठिकाणी गट क साठी या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेता येतो. संबंधित क्रीडा स्पर्धांमध्ये केवळ सहभाग घेतलेले खेळाडू उमेदवार अ आणि ब क संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीसाठी पात्र असत नाहीत. सहभाग घेतला म्हणून पात्र होणार नाही. वयोमर्यादेत सवलत, पात्र खेळाडूंना कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत सूट देय आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीत उच्च वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील. 43 पेक्षा जास्त जाणार नाही, परंतु 5 वर्षे सूट असेल. आवश्यक कागद प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, क्रीडाविषयक पुरावा या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे. जात प्रमाणपत्र पाहिलं आपण सर्वांना, नॉन क्रिमिनल असेल, नॉन क्रिमिनल लागू असेल तर नॉन क्रिमिनल पण द्यावं लागणार आहे. क्रीडाविषयक प्रमाणपत्रामध्ये क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. 2 किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यावर आयोजित परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर करताना क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. एकाच टप्प्यावर आयोजित परीक्षा असेल तर त्या अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाची प्रत जोडणे आवश्यक आहे. क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास 2 बाबी आहेत. 2 किंवा त्यापेक्षा जास्त टप्प्यावर परीक्षा असेल तर त्या पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या दिनांकाआधी वास्तव्यास असलेल्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी कमी अर्ज तरी सादर केलेला असणं बंधनकारक आहे. बंधनानं कोणत्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्याकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केला आहे हे अर्जामध्ये नमूद करणे तसेच त्याची पोचपावती जोडणे अपलोड करणे बंधनकारक आहे. जर आपल्याकडे प्रमाणपत्र असेल तर काय करावं, नसेल तर काय करावं, अशा
अ ब ह्या 2 बाबी सांगितलेल्या आहेत. मुलाखत, शारीरिक चाचणी अथवा प्रमाणपत्र पडताळणीच्या कोणत्याही टप्प्यावर क्रीडा प्रमाणपत्राचा पडताळणी अहवाल सादर न केल्यास संबंधित उमेदवाराचा या ठिकाणी आरक्षणासाठी त्याचा लाभ मिळणार नाही. अर्जासोबत सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेली क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल व संबंधित प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करता केलेल्या अर्जाची पोचपावती सादर न केल्यास त्याच टप्प्यावर खेळाडू आरक्षणाचा दावा रद्द करण्यात येईल. एखाद्या खेळाडूकडे एकापेक्षा जास्त खेळांची राज्य राष्ट्रीय स्पर्धांची जर प्रमाणपत्रे असतील तर अशा खेळाडूने एकाच वेळी सर्व प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरता संबंधित उपसंचालक यांच्याकडे सादर करायचे आहेत. संबंधित पदाच्या भरतीकरता सादर केलेल्या अर्जात खेळाडूने जे प्रमाणपत्रे उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांना पडताळणीसाठी सादर केले असल्याचा दावा केला असेल केवळ त्याच प्रमाणपत्राच्या पात्रतेचा अहवाल नियुक्तीच्या पुढील प्रयोजनात गृहीत धरला जाईल. अन्य खेळातील अन्य परीक्षेच्या आणि कोणत्याही टप्प्यावर सादर करण्यात येणारे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा पोचपावती अर्जासोबत सादर न केल्यास उमेदवारास या आरक्षण व वयोमर्यादा लाभ मिळणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. शेवटचं आहे अनाथ व्यक्तींचं आरक्षण. ज्या समांतर आरक्षणाच्या आपण गोष्टी करतोय त्यातलं अनाथ व्यक्तींचं आरक्षण हे महत्वाचं आहे. अनाथांच्या आरक्षणाचा लाभ घेण्याकरता उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असा बरोबर आहे. अनाथ उमेदवार उपलब्ध न झाल्यास संबंधित पद भरती वर्षामध्ये अनाथ उमेदवार उपलब्ध नाही झाला तर आरक्षणाचा अनुशेष पुढे न ओढता गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. लाभार्थी कोण असतील? बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बाल विकास विभागाकडून देण्यात येणारे अनाथ प्रमाणपत्र असणाऱ्या मुलींसाठीच हे आरक्षण लागू राहील. ज्या मुलींच्या कागदावर किंवा मुलांसाठीच हे आरक्षण लागू राहील ज्या मुलांच्या कागदावर कोणत्याही जातीचा उल्लेख नाही व ज्याचे आई वडील, काका काकू, आजी आजोबा, चुलत भावंडे व इतर नातेवाईक यापैकी कोणाबाबतही माहिती उपलब्ध नाही अशा मुलांनाच अनाथ आरक्षण लागू राहील. आई वडील हयात नाहीत, जातीचे प्रमाणपत्र नाही अशा मुलांना संबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून अनाथ प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांना सदर आरक्षण लागू राहील. वय अनाथ उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवाराप्रमाणेच उच्च वयोमर्यादेमध्ये 5 वर्षाची सूट राहील. परीक्षा शुल्क अनाथ उमेदवारांना मागासवर्गीय उमेदवाराप्रमाणेच परीक्षा शुल्कामध्ये सूट राहील. आवश्यक प्रमाणपत्र अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास यांच्याकडून वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत सादर करणे अपलोड करणे आवश्यक आहे. वय, अधिवास, राष्ट्रीयत्व, अधिवास प्रमाणपत्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून वितरित करण्यात आलेले विहित नमुन्यातील अधिवास प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत सादर करणे जोडणे आवश्यक आहे. आता पुढचा जो भाग आहे आता महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील जे गाव आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी आहेत. महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेले 865 गावातील मराठी भाषिक उमेदवार संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमावलीत सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदावर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास सदर पदावर नेमणुकीसाठी पात्र असतील. ज्या पदाकरता महाराष्ट्रातील किमान 15 वर्ष वास्तव्याची अट विहित करण्यात आली असेल त्या पदासाठी महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील वास्तव्य विचारात घेण्यात येईल. तथापि उमेदवार सदर 865 गावामध्ये वास्तव्यात असल्याबाबतचा त्यांचा वास्तव्याच्या सक्षम प्राधिकाऱ्यांचा विहित नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील. सदर उमेदवारांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गाचा लाभ अनुज्ञेय ठरत नाही. ही महत्वाची बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागते. अशा प्रकारे आपण हा प्रकरण क्रमांक 4 पाहिला. या प्रकरण 4 मध्ये सर्व आरक्षण विषयक बाबी जे सामाजिक प्रवर्गाचं आरक्षण असू दे किंवा समांतर प्रवर्गाचं आरक्षण असू दे या बाबी आपण आज पाहिलेले आहेत. आरक्षण विषयक महिलांचं आरक्षण असेल, खेळाडूंचं आरक्षण असेल, माजी सैनिकांचं आरक्षण असेल आणि विविध जातींना जे प्रवर्गांना या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाचा आपण आज जो भाग आहे पाहिलेला आहे. भाग 4 या ठिकाणी आपण थांबवतोय. हा आरक्षणाचा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या ठिकाणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण इथून पुढे ह्या भाग 9 पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विषयानुसार या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये राज्य पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल किंवा इतर काही सर्व सब्जेक्ट असतील या संदर्भामध्ये आपली MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा या संदर्भातली व्यापक अशी चळवळ सुरू राहणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा. चॅनल आवडलं तर आपल्याला या ठिकाणी
लाईक करा आणि गरजूपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.